येमेनच्या सर्वोच्च न्यायालयाने भारतीय परिचारिका निमिषा प्रिया यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे। तलाल अब्दो महदी या नागरिक हत्येप्रकरणी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे। यानंतर आता भारत सरकारने निमिषा यांना मदतीचा हात पुढे केलाय। फाशीच्या शिक्षेचा मुद्दा सध्या येमेनच्या राष्ट्राध्यक्षांसमोर आहे, मात्र राष्ट्रपतींनी दयेच्या याचिकेवर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही। केंद्र सरकारने शुक्रवारी लोकसभेत ही माहिती दिली। काही दिवसांपूर्वी लोकसभेतही या विषयावर चर्चा झाली होती। खरं तर केरळमधील रहिवासी असलेल्या निमिषा प्रिया यांना येमेनी नागरिकाची हत्या केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे। परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल याबाबत म्हणाले की येमेनमध्ये निमिषा प्रियाला दोषी ठरवण्यात आल्याची माहिती समोर येते आणि प्रियाचे कुटुंब तिला वाचवण्यासाठी योग्य पर्यायांवर विचार करतायत। ते म्हणाले की भारत सरकार या प्रकरणी सर्वतोपरी मदत देखील करत आहे। कोण आहेत निमिषा प्रिया, जाणून घेऊयात। मिळालेल्या माहितीनुसार केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या निमिषा प्रिया यांना 2017 मध्ये येमेनी नागरिक तलाल अब्दो महदीच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती। मिळालेल्या माहितीनुसार निमिषा 2012 मध्ये नर्स म्हणून येमेनला गेल्या होत्या। 2015 मध्ये निमिषा आणि तलाल यांनी मिळून तिथे एक क्लिनिक सुरू केलं। तलालने क्लिनिकमध्ये शेअर होल्डर म्हणून नाव समाविष्ट करून आणि स्वतःला निमिषाचा पती म्हणून दाखवून फसवणूक करून अर्ध उत्पन्न लाटण्याचा प्रयत्न केला। निमिषाने याबाबत विचारणा केली असता दोघांमध्ये वाद सुरू झाला। तलालने तिला मारहाण आणि लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली। या छळाला कंटाळून निमिषाने जुलै 2017 मध्ये तलालला नशेचं इंजेक्शन दिलं, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। निमिषा म्हणते की त्याला मारण्याचा तिचा हेतू नव्हता आणि तिला फक्त तलालकडे असलेला तिचा पासपोर्ट परत मिळवायचा होता। निमिषाची आई प्रेम कुमार यांनी येमेनला जाऊन आपल्या मुलीला वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण येमेनच्या कनिष्ठ न्यायालयाने निमिषाला दोषी ठरवून तिला फाशीची शिक्षा सुनावली। त्याच वेळी येमेनच्या सर्वोच्च न्यायालयानेही कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला। त्यामुळे निमिषा प्रियाला भारत सरकार कशा प्रकारे मदत करणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी ओनली मानिनीला नक्की सबस्क्राईब करा।